मेरे प्यारे भारतवासियों, मैं हर नागरिक के अकाउंट में 15 लाख रुपए जमा करूंगा। आता 15 लाख तर जमा झाले ना भाऊ, आमचेच पैसे आम्हीच वापरायचे नाही असे आदेश द्यायला लागले। पंतप्रधानांनी आवाहन केलं की तेल कमी वापरा। आता हे किचन पर्यंत पंतप्रधानांचं आलेलं आहे, तर उद्या असं म्हणणं आहे की तुम्ही एक टाइमचं जेवण करा। हर पेट्रोल डिझेलला पैसे आमचे आहेत, सोनं घ्यायला पैसे आमचे आहेत, तुम्ही आम्हाला 15 लाख द्यायचे लांबच, आमचेच पैसे आम्हाला वापरून देणार। पहिली सुरुवात त्यांनी करावी, नंतर जनता चालू करा। की हे लॉकडाऊन लावायला मागं पुढं बघणार नाहीत। वर्क फ्रॉम होम कोणी करायचा? सिक्युरिटीने वर्क फ्रॉम होम करायचा का? हातगाडा चालवतो त्याने वर्क फ्रॉम होम करायचा का? हे तुमच्या संपूर्णपणे तुमच्या सरकारचं फेल्युअर आहे असं मला वाटतं। आता काय आम्ही ना थाळ्या वाजवत बसतो। आता मागे एकदा थाळ्या वाजवल्या होत्या 2-3 वर्षापूर्वी, आता तेवढेच धंदे राहिले। देशभक्ती त्यांच्या मंत्र्यांना पण लागू होऊ द्या ना। हा फक्त जनतेसाठीच कायदा आहे का? इराण इस्रायल अमेरिका युद्धाचे पडसाद आता भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांवरती देखील पडताना पाहायला मिळत आहेत। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिक आहेत त्यांना आवाहन केलेली आहेत। खरं तर सोने खरेदी टाळा, त्याचसोबत इंधनाचा कमी वापर करा, खाद्यतेलाचा कमी वापर करा, अशा अनेक आवाहने त्यांनी केलेली आहेत। आणि त्याच विषयावर आता सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत। पुण्यातील नागरिकांना या विषयावरती काय वाटतं जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडून। आता माझ्यासोबत पुण्यातील काही नागरिक आहेत। काय सांगाल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे वक्तव्य केलेलं आहे, जे सल्ले दिलेले आहेत, काय वाटतं या मुद्द्यांवरती? नाही, त्यांनी सल्ला दिला म्हणजे ते का म्हणलं किंवा तुम्ही इंधनचा वापर करा किंवा तुम्ही सार्वजनिक वाहनांचा वापर करा, तुम्ही प्रदेशवारी करू नका, सोनं विकत घेऊ नका, का म्हणले? युद्ध आलं म्हणून ना। युद्ध काय काल परवा थोडी झाले, युद्ध झालं 2 महिन्यापूर्वी, 1.5 महिना झालं, ठीक आहे। मग तेव्हापासून तुम्ही जर ह्या गोष्टींवरती विचार केला असता, अभ्यास केला असता, तर मला वाटतं ही परिस्थिती हाताळता आली असती। मी कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही किंवा कुठल्याही पक्षाला विरोध करत नाही, पण संसदेमध्ये ज्यावेळेस आपलं अधिवेशन चालू होतं, संसदीय अधिवेशन, त्यावेळेस या लोकसंसदीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी 9 मार्च रोजी सांगितलं होतं की देशावरती खूप मोठं संकट येणार आहे आणि याच्यात लाखो करोडो लोकांचं नुकसान होणार आहे। स्टॉक मार्केटवरून काहीतरी त्यांनी तो विषय सांगितला होता, मी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ते पाहिलं होतं। आणि त्यानंतरून त्यांनी 12 तारखेला परत एकदा सांगितलं होतं की गॅसची कमतरता देशामध्ये जाणवते, भविष्यामध्ये आपल्याला इंधनावरती काम करावं लागणार आहे आणि जर हे गोष्ट नाही केली तर याचा काय म्हणतो आपण की तोटा, याचा पूर्ण तोटा आहे ना ह्या देशातल्या नागरिकांना सांभाळावा लागणार आहे। की एकटे मोदी साहेब असतील किंवा राहुल गांधी असतील यांना नाही सांभाळायचा, हे सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारख्या शेतकऱ्यांना सांभाळायचं आहे। सर्वसामान्य मी काय म्हणतो की मिडल क्लासच्या लोकांना हे सांभाळायचं आहे। आणि माझं असं म्हणणं आहे की जर 2 महिन्यापूर्वीपासून हा पूर्ण प्रसंग घडतोय तर मग तुम्ही तेव्हापासून तयारी का नाही केली? आजच तुम्ही येत आहे। पण आपण बघतो की मध्ये ज्यावेळेस गॅसची टंचाई होत होती, पेट्रोलची टंचाई नागरिक म्हणत होते, त्यावेळेस सांगण्यात येत होतं की कुठेही टंचाई नाही आणि अनेक दिवस चालेल असा आपल्याकडे साठा आहे असं सांग। नाही, मग होता ना साठा, संपला ना काल। का संपला? 5 राज्यातले इलेक्शन होते त्याच्यामुळे साठा होता, आता साठा संपलेला आहे। मी अजूनही तुम्हाला सांगतो, मी कालच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, म्हणजे चलता बाईट घेतली होती की हा सुपारी ठेवून नारळ उचलण्याचा कार्यक्रम आहे। 10, 15, 20 दिवसामध्ये पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार आहेत, सर्वसामान्य लोकांच्या खिशाला जळ बसणार आहे। माझं आपल्या माध्यमातून लोकांना विनंती आहे की तुम्ही स्वतःची तयारी करून घ्या। मेरे प्यारे भारतवासियों, मैं हर नागरिक के अकाउंट में 15 लाख रुपए जमा करूंगा। आता 15 लाख तर जमा झाले ना भाऊ, आमचेच पैसे आम्हीच वापरायचे नाही असे आदेश द्यायला लागले। तुम्ही काय म्हणून राहिले? सोनं खरेदी करू नका। तुम्ही अजून काय म्हणले? पेट्रोल डिझेलची बचत करा। हर पेट्रोल डिझेलला पैसे आमचे आहेत, सोनं घ्यायला पैसे आमचे आहेत, तुम्ही आम्हाला 15 लाख द्यायचे लांबच, आमचेच पैसे आम्हाला वापरून देणार। ही परिस्थिती आज देशावर आलेली आहे। राहिला विषय बाहेरचे, तुम्ही काय प्रदेशवारी करू नका। प्रदेशवारी कोण करतं मॅडम? तुम्ही आज समजा एका डिजिटल माध्यमामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये कामाला आहेत, आज तुम्ही मला सांगा तुम्ही किती वेळा प्रदेशवारी केली? नाही केली ना? का बरं? आता काही 1-2 वर्षात तुमचा काही प्लॅन आहे का? नाही। मग माझं वर्ष आज 28-30 आहे, माझं 30 वर्षात अजून मी एकदाही प्रदेशवारी केली नाही, ही खरी परिस्थिती आहे। माझा अजून पुढच्या 5 किंवा 10 वर्ष प्रदेशवारीचा प्लॅनच नाही, कारण आमच्याकडे पैसाच नाहीये।
आमच्या महाराष्ट्रातला जीएसटीचा पैसा तुम्ही केंद्रात द्या, आमचं महाराष्ट्र सुरळीत चालेल. इथं विषय काय आहे आणि तुम्ही नेताय कुठं? म्हणजे तुम्ही प्रॉपरली आहे ना की चांगले चांगले जे आता राज्य आपलं सुरळीत कुठंतरी देश चालायला लागला होता आणि त्याला कोणीतरी बदनाम करण्याचं काम केलं. आता राज्यामध्ये महिलांवरती अत्याचार प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले. माझ्या माहितीनुसार दररोज कुठं ना कुठं तरी कुठल्या तरी चिमुकलीवरती किंवा महिलावरती भगिनीवरती अत्याचार होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बंधू बाबा लोक, अहो आमच्या राज्याचं आराध्य दैवत आहे, आम्ही ज्यांना आदर्श म्हणतो असे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दुसऱ्या राज्यातला एक बंधू बाबा येऊन अपशब्द वापरतो. त्यावेळेस ही यंत्रणा कुठं गेली? त्यावेळेस मोदी साहेब कुठं गेले? हे सगळं काय चाललंय माहितीये का? ह्या विषयातून यांना फक्त विषयावंतर करायचे, लोकांचं लक्ष डायव्हर्ट करायचे, लोकांमध्ये भीती निर्माण करायची. मला तर असं वाटायला लागलं की लॉकडाऊन पण लावायला मागं पुढं बघणार नाही यांचं. मी तेच सांगतोय ना की हे लॉकडाऊन लावायला मागं पुढं बघणार नाहीत. वर्क फ्रॉम होम कोणी करायचा? सिक्युरिटीने वर्क फ्रॉम होम करायचा का? हातगाडा चालवतो त्याने वर्क फ्रॉम होम करायचा का? मला सांगा ना तुम्ही. ठीक आहे, एक कंपनी आहे, आपण एक कंपनी घेऊ. कंपनी चालू असताना एम्प्लॉय आणायला न्यायला एक बस लागते. त्या बसवरती एक ड्रायव्हर आहे, त्याला 20,000 पगार आहे, त्याच्या घरात 5 माणसं आहे. त्याची उपजीविका, तो बस चालवली तर त्याचे 2 मुलं, तो आणि त्याचे आई वडील राहतात. तुम्ही जर वर्क फ्रॉम होम दिलं तर ती बस कोण चालवणार? ठीक आहे, ड्रायव्हर नाही, मग त्याची उपजीविका भागायचं काय? त्या ऑफिसच्या बाहेर जो सिक्युरिटी, त्याची उपजीविका भागायचं काय? त्या कॅन्टीन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपजीविका भागायचं काय? माझं असं सांगणं आहे की तुम्ही हे मला असं म्हणायचे की आता काय झालंय माहितीये का? तुम्हाला खरं सांगतो मॅडम, 15 लाख काय आले नाही भाऊ, आमचे पैसे आम्हाला वापरून देणार. तुम्ही म्हणून राहिले प्रदेशवाऱ्या करू नका, सोनं घेऊ नका, अजून काय म्हणले ते मी प्रदेश इंधनचं बचत, हा सगळ्यात महत्वाचं ते. आता म्हणून राहिले तुम्ही तेल सुद्धा खाऊ ना. आता काय आम्ही ना थाळ्या वाजवत बसतो. आता मागे एकदा थाळ्या वाजवल्या होत्या 2-3 वर्षापूर्वी. आता तेवढेच धंदे राहिलेत. आम्ही बाहेर प्रवास करत नाही, आम्ही सोनं घेत नाही, आम्ही इंधन वापरत नाही, आम्ही चालत फिरतो आणि थाळ्या वाजवतो, मग तर चालेल ना. आणि माझं असं म्हणणं आहे की राज्य सरकारला आपल्या माध्यमातून माझी विनंती, प्रत्येक नागरिकाला 1.5 आम्हाला शेतकऱ्याला 1.5 लाख अनुदान द्या. तुम्ही म्हणताल 1.5 लाख कशाला? 1 लाख रुपयाचे 2 बैल घेऊ, 50,000ची एक बैलगाडी घेऊ आणि आम्हाला कुठं फिरायचं असेल तर आम्ही बैलगाडीने फिरू बाबा. एवढी आमची मेहरबानी करा. धन्यवाद. नरेंद्र मोदींनी जी आव्हानं केली आहेत जनतेला, काय वाटतं त्याबद्दल? देशाचे पंतप्रधान त्यांनी सर्व जनतेला जे देशवासियांना आव्हान केले की इंधनाची बचत करा. आम्ही या पुणे शहरातील नागरिक म्हणून पहिली सुरुवात त्यांच्यापासून करावी, त्यांच्या मंत्र्यांपासून करावी, पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपासून करावी, तर जनता करेल. पहिली सुरुवात त्यांनी करावी, नंतर जनता चालू करेल, असं आम्हाला वाटतं. नरेंद्र मोदींनी जी सर्वसामान्य नागरिक आणि देशवासियांना जी आव्हानं दिलेली आहेत त्यावरती काय वाटतं? मुळातच हे असं आवाहन करणं म्हणजे खरं तर त्यांच्या भूमिकेचा विरोधाभास आहे. कारण जिथे तुम्ही नोटबंदी 2016-17 साली केली तर ते अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी होती. मग जर आज तुम्हाला अर्थव्यवस्थेसाठी काहीतरी या इंधन बचतीच्या कुबड्या घ्याव्या लागत असतील, सोनं खरेदी करू नका म्हणावं लागत असेल, शाळा ऑनलाईन सुरू करा म्हणावं लागत असेल, खाजगी ऑफिसेस वर्क फ्रॉम होम करा म्हणावं लागत असेल, तर हे तुमच्या संपूर्णपणे तुमच्या सरकारचं फेल्युअर आहे असं मला वाटतं. कारण जर तुम्हाला अशा गोष्टी जनतेकडून आवाहन करून त्यांच्याकडे त्या करून घ्यायच्या असतील तर ती सुरुवात स्वतःपासून व्हायला पाहिजे. स्वतःपासून अशा अर्थानं की 119-120 नगरसेवक असलेली तुमची पुणे महानगरपालिका आहे. त्या पुणे महानगरपालिकेमधील सर्व नगरसेवकांना, तुमच्या महापौरांना, आयुक्तांना, सर्व समित्यांच्या अध्यक्षांना तुम्ही फरमान काढलं पाहिजे भारतीय जनता पक्षानं की तुम्ही कंपल्सरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा. तुम्ही ई सायकल वापरा, ई व्हेकल वापरा. सर्वसामान्य नागरिकांना काय त्रास होईल? 100% त्रास होईल. तुम्ही विचार करा, मागच्या काही दिवसापूर्वी युद्ध चालू होतं इराणचं आणि अमेरिकेचं, आणि त्याचे पडसाद अख्ख्या जगावर, अर्ध्या जगावर पसरत होते. का पसरत होते? जर आखाती देशांमधून तुम्ही साधं ऑइल इकडे आणू शकत नसाल, गॅस इकडे आणू शकत नसाल, तुम्ही स्वयंपूर्ण नसाल, तर मग तुम्ही कुठल्या विकसित देशाच्या वल्गने आपण करतोय? त्यामुळे ह्या गोष्टींचा 100% सामान्य माणसावर परिणाम होणार म्हणजे होणारच. नरेंद्र मोदींनी जे वक्तव्य केलेलं आहे, आव्हान केलंय, काय वाटतं त्यावरती? पंतप्रधानांनी जे आवाहन केलंय तर त्यांना सांगू इच्छितो, सर्वप्रथम त्यांनी त्यांच्या बीजेपी राज्यात ज्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे तिथल्या मंत्र्यांनी, तिथल्या नेत्यांनी आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये त्यांचे पुणे महानगरपालिका असो, अनेक ठिकाणी त्यांचे ज्या PMC हे सरकार आहे त्या सर्व मंत्र्यांनी, तिथले नगरसेवक असू दे, सर्वांनी सर्वप्रथम त्यांनी
वाटतंय मुख्य पंतप्रधानांनी जे आवाहन केलं त्या आव्हानांना प्रतिसाद दिला पाहिजे. बाकी जण मग नागरिकांपर्यंत हा विषय नेणं जरुरी आहे असं आम्हाला वाटतं. काय अशी वेळ आली असेल? आणि या ठिकाणी आता इराण अमेरिकेत युद्ध चालू आहे. इथं युद्ध परिस्थिती झालेली आहे. गॅस टंचाई, आता इंधन टंचाई. आता पंतप्रधान काही दिवसांपूर्वी गॅस टंचाई नाही, गॅस आपल्याला नाही हे टंचाई राहणारच आहे. आणि आता पंतप्रधानांनी आवाहन केलं की तेल कमी वापरा. आता हे किचन पर्यंत पंतप्रधानांचं आलेलं आहे. तर उद्या असं म्हणू नये की तुम्ही एक टाइमचं जेवण करा असं त्यांनी कृपया बोलू नका. कारण आता नागरिक पहिलं कोरोना नंतर परेशान आहे. एक तर महागाई वाढलेली आहे, गॅसचे भाव वाढलेत, इंधनचे भाव वाढलेले आहेत. तसेच गॅसचे हॉटेल व्यावसायिकांना तर परेशानी झालेली आहे. आता हे नागरिकांपर्यंत ही झळ पोहोचायला लागली की उद्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी असं आवाहन करू नये की तुम्ही जेवण पण एक टाइम जेवा. देशाच्या तुम्हाला ह्याच्यासाठी देशाच्या तुम्हाला देशभक्तीच्या नावावर उपाशी राहावं अशी पंतप्रधानांनी आवाहन करू नये. की जे विकास म्हणतात पण विकास हा लोकांच्या पोटापर्यंत आला तर ते विकास काय कामाचा. विकासाच्या दृष्टीने बरोबर आहे, पण या ठिकाणी मी आवर्जून सांगतो जे बीजेपीचे मंत्री असू द्यात, नेते असू द्यात, सर्वप्रथम त्यांनी इंधन टंचाईचं जे बोलले पंतप्रधान, स्वतःच्या गाड्यांनी त्यांनी वापराव्या. सरकारी गाड्या ज्या असतील त्या वापरू नये, जेणेकरून आपलं इंधन वाचेल. व याच देशभक्ती त्यांच्या मंत्र्यांना पण लागू होऊ द्या ना. हा फक्त जनतेसाठीच कायदा आहे का? त्यांच्या मंत्र्यांना पण हा होऊ द्या ना विषय. त्यांना पण थोडी जळ बसू द्या का फक्त नागरिकांना जळ आहे. एकदम पंतप्रधान म्हणले की सोने पण खरेदी करू नका.